साधारणपणे विरोधक जे आहेत ते टीका करणार, पण आम्ही सरकार म्हणून किंवा महायुतीचं सरकार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आमची प्रथम भूमिका ही आहे की त्या पीडित कुटुंबाला न्याय देणं. आज वैष्णवी असेल किंवा मयुरी असेल, हिला न्याय मिळणं हे अधिकाधिक गरजेचं आहे. 6 महिन्यापूर्वी मयुरीने एक तक्रार केली होती, त्यांच्या विरोधात आणखीन काही त्या समोरच्या आगवणे परिवाराने काही तक्रार केलेली होती, पण त्याच्यामध्ये आम्हाला काही आणखीन त्याच्या तपशिलामध्ये जाऊन काही त्या कुटुंबांना आणखीन म्हणजे वैष्णवीचं कुटुंब असेल किंवा मयुरीचं कुटुंब असेल यांना काही आम्हाला त्रास द्यायचा नाही आहे. उलट आम्हाला शासन म्हणून आणि आम्हाला सर्व लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा त्रास कमी करायचा आहे. आणि त्याच्यामुळे जे काही झालं, जे काही पुढं होणार आहे याच्यामध्ये आणि राजकीय म्हणून या गोष्टीकडे न बघता एक महिलेला आपण न्याय देणं हे गरजेचं आहे. विरोधक काय टीका करतात याच्याकडे आम्ही फारसं काही लक्ष देत नाही आहे. आम्ही आज ज्या सगळ्या महिला लोकप्रतिनिधी, खरं जर विरोधातल्या महिलांना जर त्याच्या संदर्भातली जाण असती तर आज नीलमताईंनी जी बैठक आयोजित केली त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आल्या असत्या, त्या टीका करत राहिल्या नसत्या. कारण आम्ही आज जे आलो या आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे आहोत, लोकप्रतिनिधी पण आहेत, सामाजिक सेवाभाव संस्थेमध्ये सुद्धा काम करणारे आहेत आणि आमची साधारणपणे हीच भूमिका आहे की त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळणं एक, आणि महिलांच्या बाबतीतले जे विविध काही घटना घडतात त्याच्यामध्ये अधिकाधिक शासन म्हणून त्या पीडित कुटुंबाला किंवा त्या महिलेला न्याय देणं या संदर्भामधली आमची जी भूमिका आहे. त्याच्यामुळे विरोधक साधारणपणे ते विरोधकच आहेत, त्याच्यामुळे ते टीका करणारच, पण त्या कुटुंबाला जे शासनाकडून अभिप्रेत आहे ती त्यांच्यापर्यंत देण्याची ही आमची भूमिका आहे. मवियातल्या महिला नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली, त्यात जी मागणी करण्यात आली त्यात एक मागणी ही पण होती की लाडकी बहीणसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचे निधी वळवण्यात आलेले आहेत, त्यावर सुद्धा टीका होती. मला आपल्या माध्यमातून सुद्धा आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा अतिशय नम्रपणाने सांगायचं आहे की लाडकी बहीण योजना ही विरोधकांना, काही लोकांना सुरुवातीपासूनच खटकत आलेली आहे, पण ज्या लाभार्थी महिला आहेत यांच्या आयुष्यामध्ये आम्ही त्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जो आनंद आणलेला आहे हा आम्हाला अधिक जास्त प्रिय आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली ही योजना यशस्वीरित्या आम्ही राबवत आहोत आणि राबवत आलेलो आहोत. सामाजिक न्याय विभाग असेल किंवा आदिवासी विभाग असेल यांचा जो निधी प्राप्त करून दिला जातो दरवर्षी त्यांच्या नियतवयीनुसार, त्याच्यामध्ये अधिकची वाढ ही यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्या संदर्भातला निर्णय झाला आणि त्यांच्या मूलभूत जो काही त्यांना 10% निधी द्यावा लागतो त्याला कुठंही धक्का लागत नाही आहे. आणि याचा पुनरुच्चार आदिवासी विभागाचे मंत्री उईके साहेबांनी केला, बावनकुळे साहेबांनी सुद्धा केलेला आहे, स्वतः खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे आदिवासी विभाग असेल, सामाजिक न्याय विभाग असतील, त्या अंतर्गत असणारे कुठलेही घटक असतील यांच्यावर लाडकी बहीण योजनेमुळे कुठलाही नकारात्मक परिणाम किंवा अन्याय होणार नाही याची खबरदारी महायुतीच्या सरकारने घेतली. सकाळी 10:30 वाजल्यापासून आज महिला आयोगाची सगळ्या कामकाजावर बैठक पार पडली, पण महिला आयोगामध्ये जे 6 सदस्य असतात त्याची अद्यापही नियुक्ती नाही, त्याच्याही चर्चा झाल्या. नाराजी उपसभापतींनी काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली. त्यासोबतच या आधी जे सदस्य होते त्यांनी म्हटलं की आम्ही सरकारच्या पैशावर संपूर्ण फिरून यायचो, त्याचा अहवाल द्यायचो, पण त्याच्यावर पुढे काम केलं जायचं नाही. आधी ते सदस्य टीका करतात आणि आता नवे सदस्यच नाही नाही, नव्या सदस्यांसंदर्भात पण जो योग्य तो निर्णय आहे तो लवकरच घेण्यात येईल, पण त्याच्यामुळे आयोग किंवा त्यांच्या याच्यातलं कुठलं कामकाज थांबत नाही आहे. मला आपल्याला आणि आपल्या माध्यमातून ही माहिती द्यायची आहे की पहिल्यांदा एक परमनंट IAS ऑफिसर मेंबर सेक्रेटरी म्हणून महिला आयोगला आलेला आहे आणि हे पाऊल महायुतीच्या सरकारने उचललेलं आहे. याची सुद्धा कुठे ना कुठेतरी माहिती ही आपल्या सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यामुळे महिला आयोगचं बजेट आहे हे आधीच्या तुलनेमध्ये यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये जे झालं त्याच्यामध्ये वाढवण्यात आलेलं आहे.